शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापते भवानी शंकर शिवशंकर शंभो. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. पार्थिव शिवलिंग हे मातीपासून आणि वाळूपासून बनवलं जातं आणि चिखलापासून बनवलेलं महादेवांचं पवित्र रूप आहे, म्हणजेच पार्थिव शिवलिंग. तर शिवपुराणानुसार पार्थिव पार्थिव पूजेमुळे धनधान्य, आरोग्य आणि सुख समृद्धी प्राप्ती होते. हे सर्व शिवलिंगांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. शिवपुराणानुसार मातीचा शिवलिंग बनवून पूजा करणे हे कोट्यावधी यज्ञ इतके फलदायी मानले जाते. मनातील इच्छा, धन, आरोग्य, पुत्र प्राप्ती शिवलिंग म्हणजे पार्थिव शिवलिंगाची पूजा अत्यंत शुभ मानली जाते. म्हणजे आपल्या आरोग्यासाठी आपल्याला बाळ व्हावं म्हणून पार्थिव शिवलिंगाची पूजा ही खूप श्रेष्ठ आहे. आणि खरंच जर कोणाला जरा हा प्रॉब्लेम असेल तर सर्वांनी पार्थिव शिवलिंगाची पूजा करा. तुम्ही महिन्याच्या शिवरात्रीला जरी पण ही पूजा केली पार्थिव शिवलिंगाची तरी चालेल. आणि जर तुम्ही श्रावण महिन्यात चारही सोमवारी ही पूजा केली तरी पण चालेल. यामुळे कुंडलीतला जर तुमच्या कुंडलीत शनी दोष असेल, अकाल मृत्यूचे भय असेल, ग्रह दोष असेल आपल्या घरात, तर हे पण ह्या पार्थिव शिवलिंगाने नष्ट होऊन जातात. बरेच काही प्रॉब्लेम पार्थिव शिवलिंगाने आपले नष्ट होतात. पार्थिव पूजेमुळे मनाला शांतता मिळते आणि आजारापासून आपली मुक्ती होते. घरात आणि व्यवसायात यश, सौभाग्य आणि आपल्या संसारात आपल्या मुलाबाळांची भरभराटी होण्यास मदत होते. तर श्रावण महिन्यात किंवा इतर सोमवारी शुद्ध माती, वाळू किंवा मग चिखल एकत्र करून शिवलिंग बनवले जाते आणि त्याची विधियुक्त पूजा केली जाते. पूजेनंतर हे शिवलिंग जलस्रोत म्हणजे हे पार्थिव शिवलिंग तुमच्याकडे जर तलाव असेल किंवा मग नदी असेल, शुद्ध जिथं पाणी असेल तिथं तुम्ही विसर्जन केलं पण तरी पण चालेल. किंवा मग तुम्ही घरात आपली एक स्वच्छ बादली वगैरे घ्या. त्यानंतर ते पार्थिव शिवलिंग त्याच्यात विसर्जन केल्यानंतर ते पाणी आपण झाडाला घातलं तरी पण चालेल. किंवा मग झाडा ठिकाणी ठेवून तुम्ही तिथे विसर्जन केलं तरी पण चालेल. पण हे आपल्याला जर तुम्ही इतर सोमवारी करत असाल तर ते आपल्याला सायंकाळच्या आतच हे पार्थिव शिवलिंग विसर्जन करायचं असतं. आणि जर तुम्ही शिवरात्रीला केलं तर तुम्ही ते रात्रभर ठेवलं घरात तरी पण चालेल. असे नियम आहेत. त्यानंतर मी छान असा अभिषेक सुंदर करून घेतला. पहिली गणपती बाप्पाची पूजा केली आणि त्यानंतर मी अभिषेकला सुरुवात केली. तर सर्वात प्रथम दूध म्हणजे 4 प्रहरी सेवा पण असते. तर मग मी हा अभिषेक हा प्रदोष समयातच केला होता. 7 ते 8 ह्या कालावधीतच केला. मी 6ला बसले होते. मला जवळ-जवळ 2 ते 2.5 तास लागले पूर्ण पूजा होईस्तोपर्यंत. कारण मग ते गणपती बाप्पाची पूजा, मग आपलं पार्थिव म्हणजे रुद्राक्ष पण होता माझ्याकडे. आमच्या रविदादांनी म्हणजे माझे जे दादा मला मार्गदर्शन करतात त्यांनी आम्हाला सर्व घरात रुद्राक्ष दिली होती सगळ्यांना घालायला एक-एक. तर ते सगळ्यांनी लाल धाग्यात घातले आहे. सॉरी लाल धाग्यात सगळ्यांनी घातले. ते एक बाळाचा होता. त्याचं पण रुद्राक्ष म्हणजे आपले रुद्राभिषेक बरोबर त्याचे पण शुद्धीकरण करून घेतलं आणि रुद्राक्षावरती पण छान प्रकारे मी अभिषेक घातला. गणपती बाप्पाची पूजा झाली. त्यानंतर मग धूप, दीप वगैरे मी गणपती बाप्पाला पूजा करून घेतली, ओवाळून वगैरे घेतलं. त्यानंतर मी पार्थिव शिवलिंगावरती अभिषेक करायला घेतला आणि एक स्वप्न होतं माझं, की मला पार्थिव शिवलिंग बनवायचं होतं. आणि मी 16 सोमवारचा उल्लेख करते, कारण मी ज्या 16 सोमवार केले ना, म्हणजे नेहमीच मी सांगत असते, की मी 16 सोमवार केले. पण एक असं आहे, की ते 16 सोमवार लक्षात राहण्यासारखे आहेत आणि खूप म्हणजे ते अनुभव पण आहेत 16 सोमवारचे. खूप छान-छान अनुभव आहेत माझे पण. मी जेव्हा 16 सोमवार केले होते ना, माझ्याकडे पंचधातूचं नव्हतं शिवलिंग. तर मला एका बाबांनी सांगितलं होतं, की "तू हाताने करून तू पूजा केली." म्हणजे स्वामी सेवेत म्हणजे मी केंद्रातनंच प्रश्नोत्तर करून ते घेतलं होतं. प्रश्नोत्तर केलं होतं. त्या दादांनी मला सांगितलं होतं, "ताई तुम्ही 16 सोमवार करून घ्या." मला स्वप्न पडलं होतं, की मी करेन बोलले होते आणि केले नव्हते. लेट झाला आता 1 वर्षभर. तर दादांनी मला सांगितलं, "ताई तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, म्हणजे मग तुम्हाला स्वप्न वगैरे काही पडणार नाही." तर मग मी ते जसं लास्टच्या सोमवारी श्रावण महिन्यात करायला घेतलं होतं. माझ्याकडे शिवलिंग नव्हतं अवेलेबल, तर मग मी सिमेंटचं शिवलिंग बनवलं होतं हाताने आणि मग त्याच्यावरती मी 16 सोमवार माझे पूर्ण केले होते. म्हणजे मी माझ्या हाताने तेव्हा पण मी पार्थिव हे एवढंच की मातीचं असतं. मी ते हाताने सिमेंटचं केलं होतं. कारण पार्थिव हे शिवलिंग लगेच विसर्जन करावं लागतं. ते घरात ठेवता येत नाही. म्हणून मी सिमेंटचं केलं होतं छान असं. आणि त्यानंतर मी 16 सोमवार त्याच्यावरतीच पूर्ण केले आणि मग मी लास्टच्या सोमवारी म्हणजे जेव्हा माझं उद्यापन होतं, तेव्हा मी पंचधातूचं शिवलिंग घेतलं आणि मग त्याच्यावरतीच आपला हवन वगैरे, होम वगैरे असतो मोठा लघु ते ब्राह्मण गाथाकडनं त्याच्यावरती अभिषेक वगैरे करून घेतला. अशा प्रकारे छान सुंदर प्रकारे माझी
पार्थिव शिवलिंगाची पूजा चालू होती आणि एक स्वप्न होतं की करायचं होतं मला पार्थिव शिवलिंग. कारण मी श्रावण महिन्यात करायला बोलले होते पण केलं नव्हतं. तर चला म्हणजे महादेवांची पण इच्छा होती, म्हणजे आपल्या बाबांची पण इच्छा होती की मी शिवरात्रीच्या दिवशी ते करावं आणि त्यांनी खूप सुंदर प्रकारे माझ्याकडनं ते करून घेतलं. आणि त्याचबरोबर हे आनंद होतो सांगण्यात की मी म्हणजे आपण म्हणतो ना की मुलांवर पण आपण जे आई-वडील संस्कार करतात तेच घडतात. तसंच एक माझ्या बाबतीत पण झालं. मी पार्थिव शिवलिंग बनवायला घेतलं संध्याकाळी 4:00-4:30च्या दरम्यान मी घेतला असेल आणि माझी मुलगी शेजारी बसली होती. तर मी शिवलिंग बनवलं, तिनेही माझ्याबरोबर बनवायला घेतलं. म्हणजे मी जर बनवलं नसतं तर तिच्याकडनं पण ते घडलं नसतं. ही सेवा तिच्याकडनं पण घडली. तिच्या हाताने पण तिने सुंदर असं शिवलिंग बनवलं आणि मी पण माझं बनवलं. मग तिचा पण अभिषेक शेजारी मी ठेवलं होतं. तिचा पण अभिषेकसाठी आणि मी माझं पण ठेवलेलं. मग आम्ही दोघी मी पार्थिव शिवलिंग केलं म्हणून माझ्या मुलीने पार्थिव शिवलिंग केलं. म्हणजे तिच्याकडनं पण ती सेवा घडली. खूप सुंदर वाटतं, की आपण जे करतो ते आपली मुलं करतात. संस्कार ना खूप महत्त्वाचे आहेत मुलांवर संस्कार करणं. आपण जर म्हणजे पूजापाठ वगैरे केलं तर आपली मुलं पण तेच करतात. जर आपण व्यसन केलं तर आपली मुलं पण तेच करतात. म्हणून घरातही आपल्या स्वामींची म्हणा, भोलेबाबाची म्हणा, कोणाची का होईना पण देवाची सेवा ही आपल्या घरात झालीच पाहिजे. त्याप्रकारे मी अभिषेक वगैरे झाला, बेलपत्र वाहून घेतलं आणि आपल्या महादेवांना व्हाईट फूल, धोताऱ्याचं म्हणजे धोत्र्याचं फळ आणि बेलपत्र मी वाहून घेतलं. अशा प्रकारे माझी पूजा झाली. प्रसादही दाखवून झाला. त्यानंतर लास्टला आपली असते आरती. तर महादेवांची आरती करून घेतली. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.